अध्यक्ष महोदय, ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. पण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळते. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0%, पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथले कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून. आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील.